शिवनेत्र बहिर्जी भाग 6. नावाड्याचा गुप्तहेर झाला. 2 वर्षांनंतर नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी दौलतराव निघाला होता. त्याच्या कमरेला निळी लुंगी आणि अंगात हिरव्या रंगाचा ढिला कुर्ता होता. डोक्यावर हिरवा फेटा होता. एका हातात मोरपिसांचा बुट्टा आणि दुसऱ्या हातात मातीच्या भांडीच्या दोन्ही पेटवली होती. डोळ्यात सुरमा आणि दाढी गड्याला भिडली होती. मुछ्यांचा पसारा मात्र कमी होत नव्हता. त्याने आता नगर परकोटच्या आत प्रवेश केला होता. समोर दुकानांच्या रांगा होत्या. त्याने दुकानांच्या रांगेसमोर तो धुनीचा धूर सोडत होता आणि दुकानदार काही ना काही त्याच्या धुडीत टाकत होते. त्याचा नित्यक्रम झाला होता. नगरापासून काही अंतरावर असलेल्या तो दर्ग्यास तो वास्तव्यास होता. तो 2 वर्षापूर्वी काही कान्होजींनी त्याच्या एका ओळखीच्या मौलवींकडून दौलतरावाचे इस्लामीकरण सुरू केले होते. या 2 वर्षात त्याने इस्लाम पूर्णतः अंगीकारला होता. त्याने मिळालेले प्रथम यश होते. या इस्लामाबद्दल इत्थंभूत माहिती तो पाहून तो जन्मजात इस्लामिक आहे असा चुनाचाही दृढ होत होता. दौलतरावाने त्याचे स्वतःचे रहीम बाबा हे नामकरण करून घेतले होते. कान्होजींनी जातेवेळी स्वतःच्या गुप्तहेर पथकाचा प्रसार कसा करायचा याबद्दल काही सूचना दिल्या होत्या. आता दौलतराव त्या सूचना पूर्णत्वास न्यायच्या होत्या. परंतु विजापुरात त्याने एक कार्य अजून अपूर्ण होते. ते करण्यासाठी तो आता सैनिक वसाहतीकडे आला. सैनिक वसाहतीत त्याने दारोदार जाऊन भिक्षा मागली होती. शेवटच्या घराजवळ तो थोडा वेळ थांबला आणि मोठ्याने उर्दू भाषेत ओरडला, उघडे आहे स्वर्गाचे दार. तसे तो का ओरडला असावा हे सैन्य वसाहतीत पहारा देणाऱ्या सैनिकाच्या लक्षात आले नव्हते. परंतु वसाहतीत भिंतीला लागून कैदखान्याच्या पराकोटाच्या जवळ पहारा देत उभे असलेल्या एका सैनिकाला रहीम फकीराच्या वागवाचा अर्थ उमगला होता. तो पहारा देत कैदखान्याच्या कैद्यांच्या जाळीदार खोल्यांसमोर चालू लागला. चालता चालता तो 11 क्रमांकाच्या खोलीसमोर येऊन थांबला आणि उर्दू भाषेत पुटपुटला, उघडले आहे स्वर्गाचे दार. त्या पहारेकराचे शब्द कानावर पडतच अंधाऱ्या खोलीत जमिनीवरून खुडून बसलेल्या कैद्याने मान वर केली. त्याचा चेहरा अतिशय किळसवाना दिसत होता. लाडेने उघड ओठांच्या कपारीतून निघून वाढलेल्या दाढीवरून उतरून कड्यावर कंठापर्यंत पसरवले होते. त्याच्या जटा खांद्यावर लोंबकळत होत्या. काळ्या सावळ्या रंगाच्या त्या माणसाच्या गालावर काळ्या रंगाचे डाग उमटले होते. कदाचित ते डाग घामावर माती बसल्याने असावे. तो आता पटकन उठून खोलीच्या मागच्या भागात गेला. तिथल्या काहीतरी जमिनीवर शोधू लागला. परंतु ते जे काही शोधत होता ते काही मिळत नव्हते. त्याने तो संताप होत होता. परंतु तिथे काय शोधत असावा? रहीम बाबाच्या संदेशाचा अर्थ नेमका काय? हिरमोड होऊन तो कैदेखाली द्वाराजवळ येऊन बसला. त्याच्या मस्तीचे विचार सुरू झाले होते. रहीम बाबाच्या वाक्याचा अर्थ त्याला कळला असल्याने त्याच्या चेहऱ्यावरील अविर्भाव दिसत होते. परंतु तरी सुद्धा तो कसल्या तरी संभ्रमात होता. वातावरणात बऱ्यापैकी अंधार पसरला होता. नुकतीच चंद्रकोर आकाशात डोकावली होती. दौलतराव उर्फ रहीम बाबा आज संपूर्ण दिवस नगरातील मशिदीजवळ थांबला होता. शेवटची प्रार्थना आटोपून तो मशिदीच्या बाहेर आला. शेवटी तो पुन्हा सैनिक वसाहतीकडे वळला. तुरुंग पराकोटाला लागून असलेल्या नाडीजवळ तो गुंतत होता. तिथे उभा होता. त्याच्या लागून सैनिक वसाहतीची मोठी भिंत होती आणि त्याच्या भिंतीला आधाराने सैनिकांच्या वसाहती होत्या. पहारा देणारे सैनिक बऱ्यापैकी लांब होते. रहीम बाबा उशिरापर्यंत सैनिकांच्या वसाहतीत नेहमी थांबायचा म्हणून त्याच्यावर कुणी संशय घेत नव्हते. कधी कधी रहीम बाबा एखाद्या सैनिकाच्या घरी भिक्षा मागून खाल्ल्यावर तिथेच ओट्यावर आडवा व्हायचा. परंतु आज तो वसाहतीच्या भिंतीमागे होता. तो आता तुरुंगाच्या पराकोटातून निघालेल्या मल विसर्जनाच्या नालीकडे बघत होता आणि पुन्हा येऊन जागेवर बसत होता. आता त्याच्या संयमाचा बांध तुटला होता. तो हतबल होऊन दुसऱ्या जागेवर हिरझाऱ्या मारू लागला. पुन्हा परत वैतागून एका दगडावर बसला. मग त्याचा अचानक काहीतरी पडल्याचा हलकाच आवाज ऐकू आला. तो नालीजवळ धावत गेला. दीर्घ श्वास घेऊन तो सरळ पुटपुटला, नालीच्या मधूनच हळूहळू नगरद्वाराच्या बाहेर जा. नालीमध्ये तो कैदी होता ज्याच्यापर्यंत रहीम बाबाने संदेश पोहोचवला होता. तो
संदेश पोचवणारा पहारेकरी रहीम बाबांनीच पेरलेला होता. रोज मध्यरात्रीनंतर रहीम बाबा मल विसर्जन नालेच्या खालच्या बाजूला पोखरून एक भुयार बनवत होता. लाल विटा आणि चुन्यांच्या साहाय्याने बनवलेल्या त्या नालीला हळूहळू पोखरून 11 क्रमांकाच्या कैदेखालील प्रसाधनगृहापर्यंत त्याने रात्रीचा मार्ग मोकळा केला होता आणि तोच संदेश त्याने कैद्यापर्यंत पोहोचवला होता. उघडले आहे स्वर्गाचे दार, परंतु ते दार प्रसाधनगृहात असेल याचा अंदाज त्या कैद्याला नव्हता. नालेत जाऊन संपूर्ण कैदखान्याला या नालेत आहे, तो कैदी हळूच म्हणाला. मग दुसरा पर्याय आहे, पुन्हा कैदखान्यात जा. दौलतराव स्मित करून खोडकरपणे म्हणाला. कैदखान्यातून सुटका केल्याबद्दल तुमचा ऋणी आहे. भाऊक होऊन कैदी म्हणाला. नाईलाजाने त्या विष्ठेतून रेंगात जाऊ लागला. दौलतराव तिथून निघाला आणि शांतपणे ईश्वराचे उर्दू भाषेत नामस्मरण करत मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. प्रवेशद्वाराजवळ प्रातःशिवाय उघडणार नाही हे त्याला ठाऊक होते, परंतु तो तिथेच एका झाडाखाली आडवा झाला. हा कैदी दौलतरावासाठी विशेष होता, म्हणून त्याला सोडवण्यासाठी कान्होजींच्या मदतीने कारागृहात एक पहारेकरी पेरला होता. कैदखान्याजवळ बाहेर निघण्यासाठी बाबा भूसुरुंग बनवत असल्याची माहिती त्या पहारेकऱ्याला कैद्याने आधीच दिली होती आणि उघडले आहे स्वर्गाचे दार या वाक्यातून त्याला संदेश दिला होता. परंतु हा कैदी कोण होता? तो दौलतरावासाठी इतका विशेष का होता? सूर्याची कोवळी किरणे झाडांच्या शेंड्याआड पडली होती. पूर्वेकडे आसमानात नारंगी नभाने नटले होते. छोट्याशा टेकडीवरून दर्ग्याच्या पायऱ्या उतरून रहीम बाबा रस्त्याला लागला होता. पहाटे उजळण्याआधीच नगरद्वार उघडताच तो दर्ग्यात पोहोचला होता. आता विजापुरातील त्याचे कार्य संपले होते. त्याचे इस्लामिक प्रशिक्षण पूर्ण झाले होते. भविष्यात हेरगिरी करताना हे प्रशिक्षण वज्रासारखे त्याची रक्षा करणार होते. पुढील कार्यात त्याला सह्याद्रीत राहून करायचे होते. त्यासारखे निडर आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असलेले युवक हेरून त्यांना प्रशिक्षित करायचे. हेर खात्याची मुळं प्रत्येक बादशाहीत त्याला पेरायची होती. परंतु त्याआधी दौलतरावाला त्याच्या ईश्वराला शिवाजी राजांना भेटायचे होते. 2 वर्षापूर्वी शिवांपासून राम राहणे त्याला पीडादायक होते, परंतु याची कल्पना त्याला सवय करून घ्यायची होती. दरबारात राहून कार्य करणे ही त्याची जबाबदारी नव्हती. त्याचे आयुष्य यापुढे शत्रूच्या गोटात जाणार होते. तो झपाझप पावले उचलत पुण्याकडे निघाला होता, तेव्हा त्याच्या रस्त्याच्या बाजूला ओढ्याचे पाणी पिण्यासाठी थांबलेला एक विजापुरी स्वार दिसला. त्याने घोड्याला चिंचेच्या झाडाखाली बांधले होते. घोड्याला पाहून दौलतराव उठून रहीम बाबा क्षणभर थांबला. तो शुभ्र घोडा ओढ्याकाठच्या लुसलुशीत गवतावर मनसोक्त ताव मारत होता. रहीम बाबाच्या त्या घोड्याजवळ पोहोचला. रहीम बाबाने आता घोड्याला मायेने गोंजारले. घोडा सुद्धा रहीम बाबाच्या प्रेमाचा स्वीकार करत होता. रहीम बाबाने हळूच नजर घोड्याच्या पाठीवर वळवली. त्या घोड्यावर तो शिवबांना पाहत होता. शिवबा राजे, 2 वर्ष उठून गेली, तुमचे दर्शन लाभला नाही. मला तुम्हाला पाहायचं आहे. तुम्ही दिलेली जबाबदारी मी पार पाडली. आपल्या महान स्वराज्यासाठी जे नियोजित होतं ते कार्य आटोपलं. ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे. मनोमन रहीम बाबा बोलला. इतक्यात तो स्वार आला. काय झालं? घोड्याकडे इतकं टकलावून का पाहत आहात? स्वाराने उर्दूवाणीत विचारले. तिच्या बोलण्याने रहीम बाबाची तंद्री भंग झाली. क्षणभर स्वारावर नजर फिरवून काहीतरी विचार करून तो स्वाराला म्हणाला. हा घोड्याला पाहून मला जाणवतेही की हा घोडा तुझ्या भाग्याचं दार उघडणार आहे. ते असो, पण आता तू वायव्य दिशेला जातोस ना? रहीम बाबाने अंदाजे शब्द पेटला, परंतु स्वार पुरता गोंधळला. बरोबर, अगदी बरोबर बाबा. तुम्हाला कसं कळलं मी वायव्य दिशेला जातोय? आणि घोडा कसा माझं भाग्य बदलणार हे सुद्धा माझ्या आकलनाच्या बाहेर आहे. असो, मला आता उशीर होत आहे. स्वाराने घाईघाईत घोड्यावर मान टाकली. रहीम बाबाने त्या रक्षकाला नीट निरखून पाहिले. तो रक्षक सैन्यात नव्हता. एका काठीला लपेटलेले कागद त्याच्या कमरेवर शेल्यात कोसलेले होते. त्यावरून तो एक संदेशवाहक असावा हे रहीम बाबाने आधीच जाणले होते. तुला मोठे दंड प्राप्त होणार आहे. रहीम बाबाच्या स्वाराकडे पाहत फुटफुटला. रहीम बाबाने शब्द ऐकून त्या संदेशवाहकाचे घोड्याचा लगाम खेचला. कपाळावर आटे उमटत विचारले, काय म्हणाल बाबा?
मला जे दिसलं ते बोललो. मी फकीर आहे, खोटं बोलणार नाही, तुझे भाग्य बदलणार आहे. पण कधी बाबा स्वराला रहीम बाबाचे बोलणे आता खरे वाटू लागले. लवकरच त्यासाठी तुला अजून थोडं पुण्य मिळवावं लागणार आहे, रहीम बाबा म्हणाला. म्हणजे नेमकं काय करावं लागेल? स्वराने विचारले. 2 गावांना जेवण घालावं लागेल, रहीम बाबांना म्हणाला. बाबा, इतकं वैभव माझ्याकडे नाही, स्वार उर्दूमध्ये बोलत होता. आणखी दुसरा मार्ग आहे. रहीम बाबा सुद्धा त्या स्वाराशी उर्दू भाषेत बोलत होता. काय? वृद्ध लोकांची आणि फकीरांची सेवा करावी लागेल 8 दिवस. यासाठी इतके वेळ नाही बाबा. मी संदेशवाहक आहे. तुझं कर्तव्य करत असताना तू त्या वृद्धांची सेवा करू शकतो. हे कसं शक्य आहे? शक्य आहे. वाटेत एखादा वृद्ध दिसला तर त्याला तुझ्या घोड्यावर जागा देऊन त्याचा त्रास कमी कर. आणि फकीराची सेवा कशी करू? दर्ग्यात जाऊन चादर चढव, फकीरांना अन्नदान कर. बघ, 8व्या दिवशी झोपेतून उठल्यावर हा घोडा तुला पूर्व दिशेला घेऊन जाईल आणि तिथून तुला धन मिळेल. स्वार रहीम बाबाच्या शब्दांनी सुखावला होता. तो पटकन घोड्यावरून खाली उतरला आणि रहीम बाबाचा हात घेऊन हाताचे चुंबन घेतले. रहीम बाबाने त्याच्यावर मोरपिसांचा गुच्छा टेकवला. तुम्ही कुठं जात आहात बाबा? स्वाराने नम्रपणे विचारले. भीमा नदीची काठी आडेगाव नजीक एक दर्गा आहे, तिथं जातो आहे. हो बाबा, मग बसा घोड्यावर, मी शिरवडला जातोय. संदेशवाहकाच्या तोंडून शिरवड हे नाव ऐकून रहीम बाबाने चमकून पाहिले, परंतु स्वतःला सावरत म्हणाला, अल्ला तेरा भला करे. स्मित हास्य करत स्वार घोड्यावर बसला. त्याच्या मागे रहीम बाबा बसला. स्वाराने गोट्याला तास मारली आणि तो वायव्य दिशेने निघाला. रहीम बाबा आता विचारात होता. शिरवडला आदिलशहाकडून काय संदेश पोचला जाणार आहे हे त्याला जाणून घ्यायचे आहे. कारण काही दिवसांपूर्वी सैनिक वसाहतीत भिक्षा मागण्यासाठी गेला असताना 2 सैनिकात शिरवडकडे मोठे कूच करणार असल्याची धुसफूस ऐकली होती. संदेशवाहक इतक्या तातडीने निघाला आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी राजकीय हालचाल असणार आहे. दौलतरावाने उर्फ रहीम बाबाने ओळखले होते. तो स्वाराकडून त्याबद्दल माहिती कळून घेण्यासाठी पुढे लागला. तुझं नाव काय? शाहबाज. शाहबाज, शिरवडच्या पुढे आम्हा फकीरांना जावंसं वाटत नाही का बाबा? तिथं कोणी हिंदू वतनदार आहे हो? शिवाजी. हो, कदाचित. त्याची काळजी करू नका. फक्त काही दिवसात मग पुणे आदिलशहाच्या ताब्यात राहील. ते कसं? तो शिवाजी त्याच्या पित्याची जहागिरी देईल का आदिलशहाला? का नाही देणार बाबा? त्याला द्यावे लागेल, कारण शिवाजीच्या पित्याचा परममित्र रणबुद्धा खान याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहाजीनं आदिलशाहीत वजन कमी झालंय. या परिस्थितीत पूर्ण फायदा घेत बाजी घोरपडे पुण्यावर आक्रमण करणार आहे. मग तुम्ही मनसोक्त जाऊन पुण्यात राहू शकाल. जोपर्यंत आदिलशाही आहे तोपर्यंत फिकीर करायची गरज नाही बाबा. स्वार अगदी मनमोकळेपणाने बोलून गेला. परंतु दौलत खानाची नजर आता स्थिर झाली होती. पुण्यावर मोठे संकट उद्भवणार होते. शिवाराजांना ही खबर लवकरात लवकर देणे आवश्यक होते. रात्री उशिरापर्यंत दौलत खान उर्फ रहीम बाबा भीमा नदीच्या काठापर्यंत पोहोचला होता. आदिलशहाचा संदेशवाहक त्याच्या कर्तव्यास नदी पार करून शिरवडकडे निघाला होता. दौलतरावाने विजापूरहून येताना राजांसाठी महत्त्वाची बातमी आणली होती, परंतु इतक्यात त्याला राजांपर्यंत ती पोचवता येणार नव्हती. परंतु आजची रात्र कान्होजींच्या मित्राच्या त्या ओसाड झोपेत विश्राम करायचे होते. दौलतरावाने नदीच्या पाण्याच्या प्रवासाचा सीन उतरवला आणि तो त्या झोपडीकडे निघाला. आता त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते. नावाड्याच्या परिवारासोबत घडलेल्या त्या क्रूरप्रसंगाबद्दल दौलतरावाच्या मनात पीडा शिल्लक राहिली नव्हती. त्याने हळूच स्मित केले आणि पुटपुटला, तुमच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो. इतक्यात त्याला झोपडीतून आवाज आला, कोण आहे बाहेर? दौलतरावाने पुन्हा स्मित केले आणि झोपडीत प्रवेश करता म्हणाला, ज्यानं तुम्हाला विजापूर कारागृहातून बाहेर काढलं. दौलतराव झोपडीत प्रवेशले होते. त्याच्या समोर तो कैदी होता. आता त्याच्या अंगावर जुने परंतु चकचक कपडे होते. त्याच्या जटा वाढलेल्या होत्या परंतु नीट बांधल्या नव्हत्या. चेहऱ्यात काळा सावळा होता परंतु चेहऱ्यावर कोणतेही डाग नव्हते. त्याने झोपडीत मातीच्या छोट्या भिंतीवर ठेवलेल्या दिव्यांग वात बोटाने वाढवली आणि झोपडीचा अंतर्भाग आणखी प्रकाशमय झाला. तो कैदी पटकन पुढे येऊन दौलतरावाच्या चरणवंदन
वर नतमस्तक झाला आणि त्याच्या अश्रू भरल्या नेत्रांनी बोलू लागला, मी तुमचे उपकार आयुष्यात कधी विसरणार नाही. तुम्ही माझे प्राण वाचवले. तुम्ही फकीर नाही, तुम्ही साक्षात देव आहात. दौलतरावाचे त्याचे खांदे पकडून त्याला उठवले, काठेवर बसायला सांगितले आणि बोलू लागला, खरं तर तुम्हाला तुरुंगात बाहेर मी नाही काढलं, मग शहाजी पुत्र शिवाजी राजानं. काय? होय, तो कैदी म्हणजे कान्होजींचा मित्र नावडी होता. त्याने हात जोडून शिवाजी राजांसाठी देवाकडे मनवून प्रार्थना केली आणि म्हणाला, तुम्ही माझा शिवाजी राजांची भेट घालून द्याल. शिवाजी राजे कुणाचे वंतार असले तरी ते त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला नक्की भेटतात. त्यांना भेटायला तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज नाही. मावळातल्या हृदयात वास करणारा शिवाजी राजांची संपूर्ण भारतवर्षाला गरज आहे. अलौकिक विचारशक्ती आहे त्याची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रजापती असलेलं त्यांचं प्रेम. त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्या नावाड्याला तुरुंगातून बाहेर काढलं. खरंच खूप महान आहे ते राजे. पण आधी तर तुम्ही म्हणालात की तुम्ही मला तुरुंगातून बाहेर काढला आहे आणि आता बोलता शिवाजी राजांनी. नेमकं नावाड्यांचे वाक्य पूर्ण होण्याआधी दौलतराव म्हणाला, मी त्यांचा सेवक आहे. मी तुमची मदत केली आहे, त्यांनी तुमची मदत केली आहे. आणि हो, तुरुंगातून बाहेर काढावं असं मला वाटलं, कारण तुम्ही विजापूरच्या दरबारात जे केलं ते कोणी सामान्य व्यक्ती करू शकत नव्हता. तुम्ही स्वराज्याच्या कार्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. म्हणजे तुम्ही शिवाजी राजांसाठी कार्य करावं असं मला मनापासून वाटतं. दौलतराव थेट मुद्द्यावर आला. काय? नावाडी आश्चर्यचकित होऊन बोलला, शिवाजी राजांच्या रयतेचं राज्य स्थापन करायचं, स्वराज्य ज्यात कोणावरही कधी अन्याय होणार नाही, जिथं कोणाचा आत्मा आया बहिणींवर अत्याचार होणार नाही. प्रजेचं हित हेच राजेचं हित ही संकल्पना असेल स्वराज्याची. बाबा, शिवाजी राजांनी मला तुरुंगातून बाहेर काढलंय, पण उरलेलं आयुष्य त्यांच्यासाठीच अर्पण करायला मला काहीच हरकत नाही. असंही ध्येयही नाही. जीवन झालंय माझं. आपलंसं कोणी जिवंत नाही. कोणासाठी जगू? राजांसाठी जगा. होय, तुम्ही सांगा मी काय करू? त्यांच्या सैन्यात भरती होऊ शकता. नाही, त्यांच्या गुप्तहेर पथकात. गुप्तहेर आणि मी, हे कार्य मला जमेल? स्वतःच्या पत्नीच्या हत्येच्या, भावबंधाच्या संहाराचा प्रतिशोध घेण्यासाठी तुम्ही जे कार्य केलं ते तसंच कार्य आहे. फक्त स्वतःहून हत्या करायची नाही. दौलतरावांच्या शब्दांनी नावाडी क्षणभर स्तब्ध झाला होता. तो विचारात हरवला होता. त्याला आठवत होते, त्याने कान्होजींच्या मदतीने विजापुरी दरबारात आचारी म्हणून जागा मिळवली होती आणि संयम राखून तो विजापूरच्या सैन्यकोशात वावरत होता. एक दिवस त्याला त्याच्या परिवाराची हत्या करणारा विजापुरी सरदार नदीम मिया दिसला आणि त्याच दिवशी त्यानं त्या जेवणात विष मिसळून त्यांना मारले. त्यामुळे नावाड्याला 3 वर्ष यातनांसाठी कैद आणि नंतर मृत्यूदंड देण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. काय झालं? इतकं विचार कसला करताय? दौलतरावाने त्याला विचारून बाहेर आणले. ठरलं, शिवाजी राजांचे हेर म्हणून मी कार्य करणार. तसं शिवाजी राजांसाठी कार्य करणं यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही बाबा. नावाडी प्रसन्न मुद्रेने म्हणाला, मी बाबा नाही, दौलतराव आहे माझं. आणि माझं प्रताप कोळी. प्रतापजी, सर्वप्रथम तुम्ही तुमचा वेश बदला. आदिलशाही सैन्यातील कुण्या व्यक्तीला तुमची ओळख पटली तर पुन्हा कारागृहात जावं लागेल. हो दौलतराव, आता आयुष्याला नवीन सुरुवात करतो. बोलता बोलता प्रतापजी क्षणभर थांबला आणि पुन्हा बोलू लागला, माझ्या पत्नीच्या हत्येचा प्रतिशोध मी पूर्ण केलाय. आता सर्वप्रथम तिचा दाह संस्कार करतो. मी तिला वचन दिले होते, जोपर्यंत मी तिची हत्या करणार मी तिला वचन दिले होते, जोपर्यंत मी तिची हत्या करणार सरदाराचा वध करत नाही तोपर्यंत तिला या जगातून जाऊ देणार नाही. तो सरदार तावडीत सापडावा म्हणून मी पुन्हा नदीत नाव चालवत होतो, या आशेने की एक ना एक दिवस तो सरदार नदीर पार करेल आणि मी त्याचा वध करेन. तेव्हा कान्होजींनी माझी मदत केली आणि योग्य ठिकाणी पोहोचवलं. मला सुद्धा कान्होजी माझे गुरुदेव आहेत. त्यांनी मला चांगल्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. काही मौल्यवान सल्लेही दिले आहेत. दौलतराव, तुम्ही विश्राम करा. आज रात्रभर मी या पत्नीशी गप्पा मारणार नाही. तिचा या जगातला शेवटचा दिवस आणि मी शिवाजी राजांसाठी कार्य करणार ही आनंदाची वार्ता सुद्धा तिला सांगायची आहे. उद्यापासून मी परिजातकाच्या दाराखाली नसणार.
प्रतापजींच्या डोळ्यातील अश्रूंनी वेग घेतला होता. दौलतरावाचा सुद्धा कंठ दाटून आला होता. प्रतापजी उठून बाहेर गेला. दौलतराव मात्र क्षुब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होता. प्रतापजींचे त्याच्या पत्नीवरचे प्रेम पाहून आता दौलतरावाने अंतर्मनात दाबून ठेवलेल्या शारदेच्या आठवणींनी डोके वर काढले होते. तो घरी परतत नाहीत म्हणून तिचे रडून रडून स्वतःचे काय हाल केले असतील. तिच्या नेत्रांनी 2 वर्षात झोप लागलीच नसणार. आता पावे तो तिच्या बाळाला जन्म दिला असेल. अशा वैचारिक वादळांनी दौलतराव व्याकुळ झाला होता. त्याच्या डोळ्यात नकळत आलेले पाणी त्याच्या मनगटाने पटकन पुसून टाकले. अश्रू हे स्वराज्याच्या हेराचे सर्वात मोठे शत्रू असतात हे तो जाणून होता. मोठ्याने उच्छ्वास सोडून त्याने छातीत सामावलेले दुःख वातावरणाच्या स्वाधीन केले. सर्वप्रथम राजांना बाजी घोरपडेच्या आक्रमणाची खबर देऊन मग शारदाला भेटायचे त्याने ठरवले. तो आता स्वतःला सावरून झोपडीच्या बाहेर प्रतापजींच्या सांत्वनासाठी गेला.